बघताय ना मित्रांनो, वरचा फोटो बघताय ना तुम्ही, हे मेहता आहेत. म्हणजे यांना नगराध्यक्ष पण गुजरातीच पाहिजे. म्हणजे आता शिवसेनेचं काम फक्त बीजेपीची चापलूसगिरी करण्यातच जाणार आहे. म्हणजे मराठी माणूस हिंदू राहिलाच नाही का, फक्त गुजराती हेच हिंदू राहिलेत का? आणि ही शिवसेना जी शिंदे साहेबाची शिवसेना आहे, हे कसलं हिंदुत्व जपत आहे? अरे इथल्या प्रत्येक गोष्टीवर अगोदर मराठी माणसाचा अधिकार आहे. मग तो नगरसेवक असेल, नगराध्यक्ष असेल, आमदार असेल, खासदार असेल, कुठलंही पद असेल तर ते फक्त इथल्या मराठी लोकांचं आहे. बाहेरल्या लोकांचं येऊन इथं काम नाहीये. आपल्या लोकांना कुठेतरी ही लाज वाटली पाहिजे. आणि आज हे बघा, शिवसेनाचे पदाधिकारी, आमदार हे दुसऱ्याची चापलूसगिरी करताना दिसत आहेत. म्हणजे यांना मराठी लोकांचं काही पडलेलं नाहीये. कारण आता दिसत आहे की शिंदे साहेबाची आता शिवसेना राहणार नाही. मग हे कुठंतरी आता बीजेपीची चापलूसगिरी केल्यानंतर आपलं कुठंतरी वर्चस्व वाढेल. पण जसं त्यांची किंमत हळूहळू कमी होत आली तशी तुमचीही होणार. आणि महाराष्ट्राच्या लोकांना हे कुठंतरी लाज वाटलं पाहिजे की असे नालायक लोक त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये, रायगड जिल्ह्यात, तिथं नगराध्यक्ष बाहेरचा मेहता. अरे सुधरा बाबा जरानो आणि ह्या लोकांची गुलामगिरी सोडून द्या. बाकी काही लोक समजदार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.